तुमच्यासोबत कधी असं होतं का? तुम्ही शांत बसलेले असता, पण अचानक मनात एखादा जुना प्रसंग येतो. कुणीतरी आपल्याला बोललेलं एखादं वाक्य आठवतं. उद्या काय होईल याची चिंता सुरू होते. एखाद्या छोट्याशा गोष्टीचा आपण पुन्हा पुन्हा विचार करत राहतो. आणि मग मन म्हणतं, जर असं झालं तर, जर तसं झालं तर, मी तेव्हा असं का बोललो? समोरच्या व्यक्तीने माझ्याबद्दल काय विचार केला असेल? एक विचार संपतो आणि मग दुसरा सुरू होतो. हळूहळू आपल्याला जाणवतं की शरीर एका ठिकाणी आहे, पण मन मात्र कुठेतरी भूतकाळात किंवा भविष्यकाळात फिरत आहे. पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. विचार येणं ही समस्या नाही, त्या विचारांमध्ये सतत अडकून राहणं ही समस्या आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मनात नको ते विचार का येतात आणि त्यांना हाताळण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यात कोणत्या साध्या गोष्टी करू शकतो. नंबर पहिला, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. मनाला जबरदस्तीने शांत करता येत नाही. तुम्ही स्वतःला म्हणाल, हा विचार अजिबात करायचा नाही, तर अनेकदा तोच विचार आणखीन जास्त आठवू शकतो. म्हणून विचारांशी भांडायचं नाही, त्यांना ओळखायचं. स्वतःला सांगा, हा फक्त एक विचार आहे, तो सत्य आहेच असंही नाहीये. हा छोटासा फरक खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार हा वास्तव नसतो. कधी कधी मनभीतीमुळे शक्यता निर्माण करतं, कधी जुन्या अनुभवांमुळे आपण एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावतो, आणि कधी काहीही कारण नसताना मन नकारात्मक कल्पना करत राहतं. म्हणून प्रत्येक विचारावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, हा विचार खरंच फक्त माझ्या मनाची कल्पना आहे? नंबर दुसरा, विचारांना नाव द्या. जेव्हा मनात खूप विचार सुरू असतात तेव्हा त्यांना फक्त माझे विचार असं म्हणता त्यांना नाव द्या. उदाहरणार्थ, मला उद्याची चिंता वाटतेय, मला जुन्या गोष्टीची खंत वाटते, मला समोरच्या व्यक्तीच्या मताची काळजी वाटते. असं केल्यामुळे आपण विचारांपासून थोडं वेगळं उभं राहू शकतो. आपण विचार नसतो, आपल्याला विचार येतात. हा फरक लक्षात ठेवला तर मनाला विचार करून हाताळणं थोडं सोपं होतं. नंबर तिसरा, स्वतःला सतत प्रश्न विचारत बसू नका. कधी कधी आपण एका गोष्टीचा विचार करताना स्वतःला 10 प्रश्न विचारतो. असं का झालं? मी तसं का केलं? त्याने तसं का म्हटलं? पुढे काय होईल? आणि या प्रश्नांना उत्तर शोधता शोधता आपण आणखी विचारांच्या चक्रात अडकतो. अशा वेळी स्वतःला विचारा, या गोष्टीवर माझ्या हातात आहे की नाही? जर उत्तर हो असेल तर छोटं पाऊल उचला, आणि जर नाही असेल तर स्वतःला सांगा, यावर आता माझं नियंत्रण नाही, त्यामुळे हा विचार मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो. प्रत्येक समस्येचं उत्तर त्या क्षणी मिळणं गरजेचं नसतं. नंबर चौथा, मन रिकामं ठेवण्यापेक्षा मनाला योग्य काम द्या. खूप वेळ रिकामं बसल्यावर काही लोकांचं मन सतत विचार करत राहतं. म्हणून दिवसात स्वतःला काही चांगल्या कामांमध्ये गुंतवा. पुस्तकं वाचा, अभ्यास करा, घरातील एखादं काम करा, चित्र काढा, लेखन करा, थोडं चालायला जा. आपल्या आवडीचं काहीतरी शिका, स्किल्सही शिका. याचा अर्थ असा नाही की विचारांपासून पळायचं, तर मनाला एक सकारात्मक दिशा द्यायची. नंबर पाचवा, फोन आणि सततचा स्क्रोलिंग कमी करा. आपण दिवसभर सतत मोबाईल पाहत राहिलो तर आपल्या मेंदूला सतत नवीन माहिती मिळत राहते. एक व्हिडिओ, मग दुसरा, मग तिसरा, मग सोशल मीडिया, मग दुसऱ्यांचं आयुष्य, आणि नकळत आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांशी करू लागतो. तो पुढे गेला, ती हे करत आहे, माझं आयुष्य असं का नाही? आणि पुन्हा विचार सुरू. म्हणून दिवसातून काही वेळ फोनपासून पूर्ण ब्रेक घ्या. त्या वेळेत स्वतःसोबत शांत बसा. नंबर सहावा, जे मनात आहे ते लिहून काढा. हा एक अतिशय सोपा उपाय आहे. जेव्हा मनात खूप विचार असतील तेव्हा एक वही घ्या आणि जे मनात येतंय ते लिहायला सुरुवात करा. व्याकरणाची काळजी नका करू, सुंदर लिहिण्याची गरजही नाही. फक्त मनातलं लिहा, आज मला ही गोष्ट त्रास देत आहे, मला या गोष्टीची चिंता वाटते, मला या व्यक्तीबद्दल राग आला आहे, मला उद्याची भीती वाटते. सगळं लिहा.
कधी कधी मनात फिरणारा विचार कागदावर लिहिल्यावर थोडा स्पष्ट दिसू लागतो आणि मग आपल्याला समजतं, अरे मी ज्या गोष्टीला इतकं मोठं समजत होतो ती कदाचित इतकी मोठीही नाही. नंबर 7, भूतकाळाला पुन्हा पुन्हा बदलण्याचा प्रयत्न नका करू. भूतकाळात घडलेली घटना आपण बदलू शकत नाही, पण त्यातून आपण काय शिकायचं हे आपल्या हातात असतं. म्हणून मी तेव्हा असं का केलं हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्याऐवजी त्या अनुभवातून मी काय आता शिकू शकतो हा प्रश्न विचारा. कारण भूतकाळाकडे पाहण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पश्चाताप, दुसरं म्हणजे शिकवण. तुम्ही दुसरा मार्ग निवडला तर तीच घटना तुमची कमजोरी न राहता तुमचा अनुभव बनू शकते. नंबर 8, भविष्याची चिंता करताना वर्तमान विसरू नका. भविष्यात काय होईल हे कोणालाच पूर्णपणे माहीत नसतं, पण आपण भविष्याची चिंता करताना आजचा दिवस खराब करतो. उदाहरणार्थ, परीक्षा अजून काही दिवसांनी आहे, पण आपण आजपासूनच विचार करतो, माझं काय होईल, पेपर कठीण आला तर, मला मार्क कमी आले तर. अशा विचारांमध्ये वेळ घालवण्याऐवजी स्वतःला विचारा, आज मी काय करू शकतो. 1 तास अभ्यास, 1 चॅप्टर पूर्ण, 10 दिवसांचा सराव, बस. भविष्याचा विचार कमी आणि आजच्या कृतीवर जास्त लक्ष द्या. नंबर 9, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. आपल्याला प्रत्येक व्यक्ती आपल्याला समजून घ्यावी वाटते. प्रत्येकाने आपल्याशी चांगलं वागावं वाटतं. आपण प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करावं असं वाटतं. पण वास्तव वेगळं आहे. काही लोक आपल्याला समजणार नाहीत. काही लोक आपल्यावर टीकाही करतील. काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणेही होणार नाहीत. आणि हे स्वीकारायला शिकणं म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे मनाला आवश्यक संघर्षापासून वाचवणं. नंबर 10, माझ्याबद्दल लोक काय विचार करतील हा विचार कमी करा. पण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात खूप व्यस्त असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट लोकांच्या मतावर ठरवण्याची गरजही नाहीये. इतरांचा आदर करा, पण स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेताना स्वतःच्या मूल्यांनाही महत्त्व द्या. नंबर 11, शरीराची काळजी घ्या. मन आणि शरीर यांचा संबंध असतो. झोप कमी झाली, सतत स्क्रीन पाहिली, दिवसभर हालचाल नाही केली किंवा वेळेवर खाल्ले नाही तर आपल्याला मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ वाटू शकतं. म्हणून शक्य तितकी नियमित झोप, संतुलित आहार आणि रोजची थोडी शारीरिक हालचाल याकडेही लक्ष द्या. मन शांत करण्यासाठी फक्त विचारांवर काम करणं पुरेसं नसतं. शरीरालाही विश्रांती आणि नियमितता हवी असते. नंबर 12, 5 मिनिटांचा मन शांत सराव. एक छोटासा सराव सांगतो आता. जेव्हा मन खूप विचार करत असेल तेव्हा थोडं आरामात बसा. फोन बाजूला ठेवा. हळूहळू श्वास घ्या आणि स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. मन पुन्हा दुसरीकडे गेलं तर स्वतःवर रागवू नका. फक्त पुन्हा श्वासाकडे लक्ष आणा. असं काही मिनिटं करा. उद्देश असा नाही की मनात एकही विचार येऊ नये. उद्देश आहे विचार आला तरी आपण त्यामागे लगेच धावू नये. ही सवय हळूहळू विकसित होते. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, मनात नकारात्मक विचार येणं म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार येतात. कधी चिंता, कधी भीती, राग, पश्चाताप आणि भविष्याची काळजी. पण आपण त्या विचारांशी कसं वागतो हे महत्त्वाचं आहे. विचार आला म्हणून त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा असं नाही. विचार आला म्हणून त्याच्यावर लगेच कृती करायची नाही. आणि विचार आला म्हणून स्वतःला दोषही नाही द्यायचा. स्वतःला शांतपणे सांगा, हा फक्त एक विचार आहे. मला तो विचार आला, पण माझं संपूर्ण आयुष्य त्या विचारावर तर ठरत नाही. हळूहळू स्वतःला वर्तमानात आणा. आज काय करता येईल ते करा. जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष द्या आणि जे आपल्या नियंत्रणात नाही ते स्वीकारायला शिका. कारण मनावर नियंत्रण म्हणजे मनात कधीच विचार येऊ नये नाही. मनात 1000 विचार आले तरी कोणत्या विचाराला महत्त्व द्यायचं हे ठरवण्याची क्षमता निर्माण करणं म्हणजे मनावर नियंत्रण. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या एखाद्या मित्रासोबत किंवा कुटुंबातील व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच मराठी मानसशास्त्र, मन आणि जीवनाशी संबंधित व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट विषयासोबत.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मनाचीही. धन्यवाद.